दर्शको नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे। गेले किती दिवस राजधानी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे। एकंदरीत लोकांचा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना आपण सध्या पोहोचलो आहोत ते मडिल के बुद्रुक या ठिकाणी। तसेच आपल्यासोबत आहेत मुदाळच्या लोकनियुक्त सरपंच, तरी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकंदरीत त्यांना माजी आमदार के.पी. पाटील साहेब यांच्या प्रचारात कोणता सहभाग लाभतोय, कोणता प्रतिसाद मिळतोय। नमस्कार मॅडम। नमस्कार। गेले कित्येक दिवस आपण प्रचारात आहात, तर लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? मी आता जवळजवळ 1 महिना होताला प्रचार करते आणि सुरुवातीच्या काळामध्ये महिला बऱ्यापैकी जमत होत्या, पण माडिक साहेबांचं वक्तव्य ऐकल्यापासून मला एकदाही निरोप गावात माझ्या द्यायला लागलेला नाही आहे आणि माझ्या जवळजवळ 10 ते 12 गाड्या रोज भरतात। 100 ते 150 महिला माझ्याबरोबर रोज असतात। हे मला वाटतं प्रत्येक ठिकाणी मी सगळे जिल्हा परिषद पूर्ण केलेले आहेत आणि प्रचारात डोर टू डोर आम्ही प्रचार केलेला आहे आणि मुदाळच्या माझ्या महिला न बोलवता रोज माझ्याबरोबर सांगितलेल्या वेळेत येतात। संध्याकाळी वहिनी तुम्ही म्हणाल तसं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे महिलांमधून। आणि ज्या भागात आम्ही जातो आहे तिथं तुम्ही काय काळजी करू नका की हो वहिनी, काही काळजी करू नका, तुम्ही फिरायची गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आम्ही साहेबांच्या पाठीशी आहे। आणि जाईल तिथं आम्हाला चहा किंवा नाश्ता घ्या, जेवण घ्या, मला वाटतं 3 ते 4 ठिकाणी तर आम्हाला लोकांनी अचानक सोय करून दिली जेवणाची। म्हणजे एवढा सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि मी खरं तर सर्व महिला वर्गाचा, आता तुम्ही आत्ताच बघितलं मडिलग्याची सभा, म्हणजे अगदी अचानक मला सांगितलं वहिनी आमच्या महिला उद्या संध्याकाळी 1001 महिला आहेत आणि तुम्हाला भेटायचं आहे त्यांना आणि तुम्ही याल का म्हणून। म्हणलं अतिशय उत्तम, म्हणजे मला प्रतिसाद वाढतो आहे, के.पी. साहेबांना प्रतिसाद वाढतो आहे, यातच आमची विजयाची नांदी आणि ही सुरुवात आहे आणि मशाल पेटणार आणि प्रकाश पडणार। पाहिलं गेलं तर मॅडम काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ झाली होती की तुमच्या भावकीमध्ये भांडण लावलं, काय विषय काय? आता भावकीचा विषय बोलायलाच पाहिजे। ठीक आहे, काय झालं आहे आता मुद्दे राहिलेले नाही आहेत मुळात विरोधकांना आमच्या। जसं की पक्ष फोडला, मी आत्ताच सांगितलं, जसा पक्ष फोडला, महाराष्ट्र फोडायच्या प्रयत्नात असतातच, पक्ष फोडला, गावोगावी जे सर्व इतर पक्षाचे जे गट आहेत तर ते फोडून त्याचे पण प्रत्येक ठिकाणी गावामध्ये 2 भाग केलेले आहेत आणि आता झालं काय, पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना कोणतेही प्रचाराचे मुद्दे नाही आहेत, कारण गद्दारीचे मुद्दे आहेत, खोक्यांचे मुद्दे म्हणजे आहेत आमच्याकडं आणि विकास कामांमध्ये सगळीकडं टक्केवारी आहे, सगळ्याची कामाची जी हे आहे ती सगळीकडं पातळी, म्हणजे अगदी रस्ते बघा किंवा पाण्याच्या योजना, सगळ्या योजना सगळीकडं 2 नंबरच झालेला आहे आणि आता त्यांच्याकडे काय झालं, कोणताही मुद्दा नाही आहे। मग आता फोडाफोडीत सगळी 1 नंबर आहेत विरोधक आमच्या इथले तरी, आणि आता भावकी धरल्या त्यांनी। त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते की आपापली भावकी वाचवा, असं माझं आव्हान असेल। याच्या पलीकडे मी त्याच्यावर फार काय बोलू शकत नाही। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।